आता सगळीकडे बऱ्यापैकी थंडी पडायला सुरुवात झाली आहे। थंडी कितीही गुलाबी असली तरी तिच्यासोबत येणारा त्वचेचा रखरखीतपणा, अंगदुखी नकोशी होते। थंडीत अनेक जणांचे हात पाय आखडतात, त्यामुळे शरीर ऍक्टिव्ह वाटत नाही, अनेक कामं अडतात। पण काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला काही घरगुती साधे सोपे रामबाण उपाय सांगणार आहोत। होय, अगदी आजीबाईच्या बटव्यातले उपाय। पहिला उपाय, लसणीच्या पाकळ्या घातलेलं मोहरीचं तेल छान कोमट तापवून घ्यायचं। या तेलाने दुखऱ्या भागावर मालिश केल्यास आखडलेले स्नायू मोकळे होतात आणि रक्ताभिसरण वाढतं। दुसरा उपाय असा आहे की मोहरीचं तेल, लसणाच्या 10 पाकळ्या, 25 ग्रॅम ओवा आणि 10 ग्रॅम लवंग घालून उकळून घ्या। तेलातून धूर यायला लागला की गॅस बंद करा। हे तेल थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवायचं। या तेलाने मालिश केल्यास गुडघेदुखीवर आराम मिळतो। आणि तिसरा उपाय म्हणजे मिठाचं पाणी। दररोज रात्री गरम पाण्यात मीठ घालून त्यात सुती कापड बुडवा। या कापडाने दुखऱ्या भागाला शेक दिल्यास आराम मिळेल। आणि चौथा उपाय म्हणजे आलं। आल्यात असतात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म, त्यामुळे दररोज आलं खाण्याचा सल्ला तज्ञ देतात। सूज, वेदनांवर ते गुणकारी असतं। वेदना जास्त असतील तर मोहरीच्या तेलात आल्याचा रस घालून मालिश करा।